मार्च 2025 या महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांच्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. उत्पन्नाची नवीन साधनं सुद्धा समोर येऊ शकतात. गुंतवणुकीतून सुद्धा मकर राशीच्या लोकांना नफा होताना दिसू शकतो. एकंदरीतच आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. मकर राशीसाठी हा काळ इच्छा पूर्ण होण्याचा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. भावंडांकडूनही पाठिंबा मिळू शकेल. आर्थिक बाबतीत तर प्रगती होईलच, पण कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमच्या प्रयत्नांचं कौतुक होईल. आणखीन कोणत्या गोष्टी आहेत ज्या मार्च महिन्यामध्ये मकर राशीच्या बाबतीत घडू शकतात? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, मार्च महिना सुरू झालेला आहे आणि हा मार्च 2025 हा महिना आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असला तरी सुद्धा मकर राशीच्या लोकांसाठी मात्र आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास आर्थिक स्थिती चांगली करून देणारा ठरणार आहे. तुम्ही योग्य ठिकाणी तुमचे पैसे गुंतवणं मात्र गरजेचं आहे. तसंच या काळात तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचे सुद्धा योग आहेत. तसा तुम्ही विचार करत असाल तर त्या दृष्टीने पावलं उचलू शकता. तुम्हाला चांगला लाभ त्यातून मिळू शकतो. मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी आणि ती म्हणजे 29 मार्च पासून मकर राशीच्या लोकांची 7.5 संपत आहे. त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत झालेला मानसिक त्रास, शारीरिक कष्ट, त्याचबरोबर पैशाच्या अडचणी, नको त्या अडचणी कदाचित तुम्ही सहन केल्या असतील, त्या सगळ्याचा शेवट हा मार्च महिना करणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि 7.5 संपण्याचा जो परिणाम आहे तो तुम्हाला तुमच्या कुटुंबावर सुद्धा झालेला दिसेल. कुटुंबामध्ये जे जुने वाद चालू होते ते आता संपतायत असं तुमच्या लक्षात येईल. ते संपण्याच्या दृष्टीने तुमच्याकडनं, कुटुंबियांकडनं पावलं उचलली जातील. सगळ्यात महत्त्वाचं, कुटुंबात एखादा उत्सव किंवा मंगल कार्य सुद्धा आयोजित केलं जाऊ शकतं. आता तुमच्या सासूरवाडीत काही समस्या असू शकतात, तिथे थोडं तुम्हाला सावध राहावं लागेल. पण मार्च महिना संपेपर्यंत सगळेच वाद सुद्धा मिटताना दिसतील. जे व्यवसाय करतायत त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर व्यवसायात, व्यापारात प्रगती होताना दिसेल. आपला भागीदारीतला व्यवसाय सुद्धा वृद्धीच्या दिशेने वाटचाल करेल. त्याचबरोबर तुम्हाला त्यातून फायदा होताना दिसेल. आता जे नोकरी करतायत त्यांच्याबद्दल बोलूया. त्यांना सुद्धा त्यांच्या कामाचा आनंद मिळेल. लहान सहान तणावात सुद्धा तुम्ही तुमची कामगिरी उत्तम करू शकाल, यशस्वी करू शकाल आणि त्यामुळेच तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. नशिबाची उत्तम साथ मिळाल्याने कमी श्रमात सुद्धा तुम्ही जास्त काम करू शकाल. तुमच्या कामामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला बढती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. फक्त मकर राशीच्या लोकांनी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तुम्ही व्यवसाय करत असा, नोकरी करत असा किंवा इतर कुठलीही गोष्ट करत असा, पण पैशाशी संबंधित कोणत्याही कागदपत्रांवर सही करताना मात्र सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तुमचं ग्रहमान पाहून तुम्हाला दिला जातो. कारण निष्काळजीपणामुळे काही समस्या समोर येऊ शकतात आणि पैशांचं नुकसान होऊ शकतं. म्हणून कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना 10 वेळा विचार करून, 10 वेळा वाचून त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार करून मगच सही करा. विद्यार्थ्यांना एकाग्रतेसह प्रगती करण्याची संधी मिळाल्याने सुद्धा चांगले परिणाम मिळतील. मित्र सुद्धा अभ्यासात सहकार्य करताना दिसतील. या महिन्यात तुमची प्रकृती मात्र काहीशी नरम राहण्याची शक्यता असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपण जर त्याकडे लक्ष दिलं तर सर्व क्षेत्रात आपणास लाभ होऊ शकतो. महिन्याचा 2रा आणि 3रा आठवडा तुमच्यासाठी प्रवास करण्यास अनुकूल असणार आहे. करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर मकर राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी, प्रगती करून देणाऱ्या संधी तुमच्यासमोर चालून येतील. यासाठी योग्य संधी नेमकी कोणती हे ओळखून पावलं मात्र तुम्हाला उचलावी लागतील. आता तुमच्या वैवाहिक जीवनात काही मतभेद निर्माण होऊ शकतात, परंतु हा वाद संपूर्ण महिना काही टिकणार नाही. सुरुवातीलाच म्हटलं तसं 29 मार्चला शनी महाराज मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्या दिवसापासून मकर राशीच्या लोकांची 7.5 संपणार आहे. त्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत झालेला त्रास, आत्तापर्यंत तुम्ही घेतलेले कष्ट या सगळ्यातून सुटका होईल. या सगळ्यातून तुम्हाला आनंदाचे दिवस आता बघायला मिळतील. 7.5ने तुम्हाला अर्थात खूप गोष्टी शिकवल्या असतील, यात काही शंकाच नाही. आपलं कोण, परक कोण याची ओळख 7.5 करून देत असते. जवळच्याच माणसांचे अनेक रंग 7.5 दाखवत असते. तर या सगळ्या गोष्टींचा अनुभव मकर राशीच्या लोकांनी गेल्या 7.5 वर्षात घेतला असेल. मंडळी, तुमच्या आयुष्यातल्या या गेल्या 7.5 वर्षांचा तुमचा अनुभव कसा होता कमेंट करून नक्की सांगा. अर्थात 7.5 सगळ्यांनाच वाईट अनुभव येतात असं नाही,
प्रत्येकाच्या कर्मानुसार फळ मिळत असतं, त्यामुळे 7.5 अनेकांचं चांगलं सुद्धा झालं असेल. चांगला वाईट जसा काही भलाबुरा अनुभव तुम्हाला या 7.5 वर्षांमध्ये आला असेल, तुम्ही काय शिकलात या 7.5 वर्षांमध्ये हे कमेंट करून सांगायला विसरू नका. म्हणजे आता ज्यांची 7.5 सुरू होतीये त्यांना तुमच्या अनुभवातून नक्कीच काहीतरी शिकता येईल. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.